हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललेलो आहोत प्रतिबालाजी मंदिर येथे। प्रतिबालाजी मंदिरला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक कात्रज सातारा हायवे मार्गे आणि दुसरा हडपसर सासवड मार्गे। तर आम्ही कात्रज सातारा हायवे मार्गे प्रतिबालाजी मंदिरला गेलो। तेथे जाताना आपल्याला एक टोल नाका लागेल खेड शिवापूर येथील। पुण्यापासून प्रतिबालाजी मंदिरचे अंतर हे साधारण 40 ते 50 किलोमीटर एवढे आहे। आम्ही हे अंतर 1 तासामध्ये कव्हर केले। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत प्रतिबालाजी मंदिरच्या एंट्रन्सला। प्रतिबालाजी मंदिराच्या एंट्रन्समधून आत गेल्यावर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे रोड आणि आजूबाजूला झाडे देखील आहेत। पुण्यापासून येथे येण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट व्हेकल और पब्लिक व्हेकल यूज करू शकता। येथे तुम्हाला भरपूर अशी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग सोय अवेलेबल आहे आणि तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये। येथे पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमचे चप्पल हे चप्पल स्टँडमध्ये ठेवावे लागणार आहेत आणि तुमचा मोबाईल हा सिक्युरिटी कॅबिनकडे द्यावा लागणार आहे, कारण मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला मोबाईल फोन हा अलाउड नाही आहे। मंदिराच्या बाहेरील परिसरात फोन अलाउड आहे, त्यामुळे तुम्ही बाहेरच्या परिसरात फोटोशूट, व्हिडिओ शूट वगैरे करू शकता। मंदिराच्या बाहेरील परिसर हा स्वच्छ, सुंदर आणि अतिशय मनमोहक असा आहे। मंदिरातून बाहेर येताना आपल्याला प्रसाद दिला जातो, तो खूपच स्वादिष्ट असतो। खूपच सुंदर असे हे मंदिर आहे। तुम्ही देखील तुमच्या फॅमिली और फ्रेंड्ससोबत या मंदिराला जरूर व्हिजिट करा। आता आम्ही येथून जेजुरीला जाणार आहोत। तुम्हाला जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर देखील करा। धन्यवाद।